श्री परमात्मने नमः। अथ एकादशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 55। मत्कर्म कृत मत्परम, मत्कर्म कृत मत्परम, मत्कर्म कृत मत्परम, मद्भक्ता संगवर्जितः, मद्भक्ता संगवर्जितः, मद्भक्ता संगवर्जितः, मत्कर्म कृत मत्परमो, मद्भक्ता संगवर्जितः, मत्कर्म कृत मत्परमो, मद्भक्ता संगवर्जितः, मत्कर्म कृत मत्परमो, मद्भक्ता संगवर्जितः। निर्वैरः सर्वभूतेषु, निर्वैरः सर्वभूतेषु य नैर्वैर्य सर्वभूतेषु यस्मामेति पाण्डव, यस्मामेति पाण्डव, यस्मामेति पाण्डव। निर्वैरः सर्वभूतेषु यस्मामेति पाण्डव, निर्वैरः सर्वभूतेषु यस्मामेति पाण्डव, निर्वैरः सर्वभूतेषु यस्मामेति पाण्डव। मत्कर्म कृत मत्परमो, मद्भक्त संगवर्जितः, निर्वैरः सर्वभूतेषु यस्मामेति पाण्डव। मत्कर्म कृत मत्परमो, मद्भक्त संगवर्जितः, निर्वैरः सर्वभूतेषु यस्मामेति पाण्डव। भगवत परायण व्हायला हवे. अन्य कोणत्याही भक्तीने माझे चतुर्भुज रूप पाहता येणार नाही. हे पाहण्यासाठी अशी भक्ती हवी जशी मनुष्याने संसाराची संबंध विच्छेद करून संपूर्णपणे मला शरण व्हावे. हे स्थूल शरीराने भगवत परायण होणे आहे. हे मत परम हे सूक्ष्म व कारण शरीरानेही भगवंत परायण होणे आहे. मद भक्त हे स्व जे भगवत परायण व्हायला हवे. मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा आहे ही स्वतःची स्वीकृती हवी. समानेती पदाना समग्राच्या प्राप्ती सांगितली आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे विश्वरूप दर्शन योगो नाम एकादशोऽध्यायः। हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.